सदासिन्नो सदासित्तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीद्गहनं गभीरं विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेब मृत्यू पावला होता. याच्या पुढील 100 वर्षांमध्ये मोगल सल्तनतीचे तुकडे तुकडे होऊन गेले. मग हिंदुस्थानाच्या राजकीय अधिकारासाठी वेगवेगळ्या शक्ती लढत राहिल्या. या होत्या दक्षिणेमध्ये हैदर अलीसोबत त्याचा मुलगा टिपू, मध्य पश्चिम आणि उत्तर भारताच्या थोड्या हिस्सांमध्ये मराठा संघटन, शिवाय बाहेरनं आलेले इंग्रज आणि फ्रान्स देशीय. फ्रान्स लोकांना हरवल्यावर मग इंग्रजांनी सुसंधीचा फायदा उचलला. प्रथम इंग्रज गव्हर्नर क्लाइव्हने कटकपट आणि नकली दस्तावेजांच्या आधारे मैदान पूर्ण तयार केलं. मग 1757 मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये नवाब सिराज उद्दौलाला पूर्ण हरवण्यात आलं. लढाई खूप छोटीच होती, पण या छोट्याशा लढाईचा दीर्घ काळाचा परिणाम झाला. 1764 मध्ये बक्सरच्या लढाईनंतर मग बादशाह ए दिल्लीला पण इंग्रजांसमोर झुकावं लागलं. मग तो पण त्यांचा वेतनधारक बनला. आता बघा, बिहार आणि बंगालमध्ये इंग्रजांची ताकद मुळीच नाकारणारा पण कोणी बाकी नाही राहिला. दौलते इंग्लिस्तान कंपनी बहादूरचे प्रतिनिधी रेसिडेंट जनाब सॅम्युअल मिडल्टन आणि जॉन जॉन्सन, कलकत्ता काउन्सिलचे प्रतिनिधी. हुजूर, आम्ही कॅलकत्ता काउन्सिलच्या वतीने पैगाम आणला आहे. नवाब साहेबांनी दिलेलं आश्वासन आणि प्रामाणिकपणाच्या पुराव्याची खबर काउन्सिलपर्यंत पोहोचवली गेली? जी बिलकुल पोचवली गेली आहे, पण मला वाईट वाटतं अर्ज करायला की काउन्सिल हुजुरांना गादी सोपवायला मान्यता देत नाही आहे. जनाब रेसिडेंट बहादूर साहेब, याचा काय पण अर्थ आहे? नवाब साहेबांनी कंपनी बहादूरला सुद्धा पूर्ण रीतीने खात्री करून दिली आहे की जो पण वचननामा यांचे वडील मरहूम मीर जाफर आणि कंपनीच्या दरम्यान नक्की झाला होता, हे पूर्ण सर्व अटी मान्य करायला तयार आहेत. आणि म्हणून हुजुरांचा राज्याभिषेक बिलकुल कायदेशीर आहे, कारण मरहूम नवाबांनी स्वतःच आपल्या मुलाला सिंहासनावर बसवलं. मानद तुम्हाला, पण कंपनी राज्याभिषेक तुमचा ॲक्सेप्ट नाही करत. रेसिडेंट बहादूर, काय कंपनीची ही वागणूक अशासाठी आहे की तुमची सिंहासनावर माझा पुतण्या मीर सैदूला बसवायची इच्छा आहे? माफ करा, या मामल्यावर आम्हाला मुळीच बोलायचा अधिकार नाही. तरी मी हुजुराला इतकं बोलू शकतो
की मिर सौदूच्या कंपनीमध्ये काही सपोर्टर्स आहेत. आता जो बी फैसला होणार तो तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे. तुम्ही कृपा करा आणि आमच्याशी उघड बोला जरा. इज्जतमान कौन्सिलला आमच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्ही कशा तऱ्हेने विश्वास जिंकायचा त्यांचा? काउन्सिलची इच्छा आहे की हुजुरांनी एका नव्या ट्रीटीवर सही करायची. जर बघा त्यांना कंपनीच्या आधाराची पण गरज आहे. काय तुम्ही त्या तहामध्ये बांधील नाही ज्याच्यावर माझ्या वडिलांनी सही केली होती? नव्या ट्रीटीमध्ये थोड्या नवीन अटी सामील आहे. कसल्या? हुजूर कंपनीला आमच्या बिना टॅक्स देता निजाममध्ये व्यापार करण्यासोबत इजाजत देतील, पण ही सूट दुसऱ्या कोणाला दिली नाही जाणार. आम्ही फक्त मिठावर 2.5% टॅक्स द्यायला तयार आहोत. असं कसं होऊ शकतं? आम्ही स्वतःच्या रयतेवर कर लावायचा, मग कंपनीला माफ करायचं? रयतेशी आमचा मुळीच संबंध नाही. ठीक आहे, हे इतकं मोठं अवघड काम नाहीये. पुढे सांगा काय ते. काउन्सिलचा सजेशन आहे की हुजूर काउन्सिलच्या सल्ल्यानं एक नायब सुबा मुकर्रर करतील जो निजामतचा आला अफसर बनून राहणार. तो रेव्हेन्यू कलेक्शनसाठी जबाबदार राहणार. तरी दिवाणीची जबाबदारी पण माझी आहे. काउन्सिलला विश्वास होत गेला आहे की टॅक्स कलेक्शनमध्ये कमी होत राहिली आहे, ज्याच्यामुळे निजामत कंपनीचं लोन परत नाही करणार आहे. सध्या कौन्सिलची नायब सुभासाठी इच्छा कोणाला नेमायची आहे? काउन्सिलचं सजेशन आहे की ढाकाचा वर्तमान नायब मोहम्मद रजा खानला ह्या हुद्द्यावर मुकर्रर करायचा आहे. शक्यच नाही. आम्हाला हे नाव जराही पसंत नाही. मी हे पूर्ण साफ करू इच्छितो राजा नंद कुमार की खान सावर काउन्सिल मेंबरचा पूर्ण भरोसा आहे. तो सक्त बैमान आहे. चोराने 16 लाख रुपये गायब केलेत त्या ढाक्याच्या कर वसुलीतले. याची आमच्याजवळ सनद पण आहे. रेसिडेंट बहादूर, रजा खानला पण या हुद्द्यावर आमची इच्छा नाहीये ठेवायची. आय एम सॉरी, पण नव्या ट्रीटीची सर्वात अहम अट हीच आहे. ह्याच्याशिवाय काउन्सिलची रिक्वेस्ट आहे की निजामतमध्ये कारकुनाला कुठल्या मुकर्रर करताना या बरखास्त करण्यापूर्वी काउन्सिलची इजाजत घ्यायची. हे नाही होऊ शकत. राजा नंदकुमार, बरं होईल जर तुम्ही बिगर आर्ग्यू करता आमची साथ दिली. काउन्सिलने तुमच्या विरुद्ध इन्क्वायरी सुरू केली आहे आणि हे पण ध्यानात ठेवायचं की कंपनीच्या विरुद्ध एक पाऊल पण जर उचललात, बरं जर हुजूरला ह्या अटी मंजूर नाही, मग आम्ही मीर सायदूशी समझोता करणार आहे. कृपया गैरसमज नाही करायचा रेसिडेंट बहादूर. तुम्ही जे सांगाल आम्ही करणार ते. जर असं आहे मग हुजुरांनी फटकन रसा खानला बोलवायचं. तुमच्या हुकमाच्या शिवाय ते मुर्शिदाबादला नाही येणार. शिवाय त्यांच्या गैर उपस्थितीमध्ये तुम्ही गादीवर पण बसू शकणार नाही. इथे तुम्हाला हुकूम दिला जात आहे की पत्र मिळताच फौरन मुर्शिदाबादसाठी रवाना व्हायचं आणि लवकर आमच्या दरबारामध्ये हजर व्हायचं. राजा नंदकुमारांनी पण थांबवायचा प्रयत्न नाही केला त्यांना? जरूर केलं हुजूर, पण हार मानावी लागली. ह्यासाठी तुम्ही फौरन बेधडक मुर्शिदाबादला आता पोचावं हुजूर, आणि मग जाऊन नायब सुबाचा हुद्दा सांभाळायचा. राजा नंदकुमार इंग्रजांच्या नजरेतून खूपच उतरलेत. पण हे म्हणायचं फक्त आपण कुली साहेब. राजा नंदकुमारांनी माझ्याशी सुरुवातीपासूनच शत्रुत्व धरलंय, म्हणून त्यांनी मरहूम मीर जाफरचे कान माझ्या विरुद्ध भरले होते. शिवाय मला दुर्दैवी त्या दस्तावेजांवर सही करण्यासाठी मंजूर केलं, ज्याच्यामुळेच तो माझ्या विरुद्ध पण 16 लाख रुपये मी दाबल्याचा आरोप पण लावू शकला. तो इतक्या सहज माझी पाठ सोडणार पण नाहीये. एका विचित्र पेचामध्ये मी अडकलोय बघ. हुद्दा मंजूर करतो, धोका इज्जत जीवालाही आहे. बरं ना मंजूर करतो तर मग ढाक्याच्या बजबजपुरीतनं निघण्याची दुसरी मला संधी नाही मिळणार. प्रकरण फारच गुंतागुंतीचं आहे. निजामात आणि कंपनीच्या माणसांना मला एकसारखी सांभाळावीच लागते. तरी हुजूर, इंग्रज व्यापाऱ्यांसोबत तुमचं काम करणं पण कसं काय जमेल? का नाही? जमेल अवश्य. सर्व काही जमेल.
तुम्ही माझ्यासारखा जनाब अली वर्दी खाँचा जमाना नाही पाहिलाय. सर्वत्र बंगालमध्ये चारी बाजूला खुशाली होती. लोक चैनीत जीवन जगायचे. जमीनदार सक्त होते खरे, तरी जुलमी नव्हते. धंद्याला दिवस खूप चांगले होते. अचानक एकदम सर्व बदलायला लागलं. श्रीमंतांचे आपसामध्ये तंटे सुरू होत गेले. मग व्यावसायिक आले इंग्रजांचे, मागणं गुमस्ते त्यांचे बनिये. सर्वांनी मिळून रयतेला पूर्ण लुटायला सुरू केलं. निजामतीची शिस्त पण पार तुटून गेली. लोकांची कोणालाच पर्वा नव्हती. खूप वाईट परिस्थिती आहे आज सध्या. मी म्हटलं की नायब सुभेदारीचा हुद्दा मंजूर केल्याने मला जनाब अली वर्दी खाँच्या दिवसांना पुन्हा देता येईल उजाळा. तरी जेव्हा राजा नंदकुमार सारख्या शत्रूच्या बाबतीमध्ये विचार करतो तेव्हा कचरायला होतं. तो फक्त स्वतःच्या फायद्याचंच बघत आलाय. तरी हुजूर, इंग्रजांनी बाजू तुमचीच घेतली आहे. ते केव्हापर्यंत बाजू घेतील असे? शिवाय माझे सल्ले मानतील की नाही? मला माझं म्हणणं मान्य करण्यासाठी कशा कशाचा बळी द्यावा लागणार आहे? हुजूर, या बाबतीतला फैसला पण मुर्शिदाबादला गेल्यानेच होणार आहे. मी तुमच्या जाण्याचा बंदोबस्त करून घेऊ. शिवाय राज्याभिषेक तिथे फक्त तुमच्यासाठीच खोळंबलाय. अखेर राज्याभिषेकाची इतकी घाई पण काही? हुजूर, नवाबांनी इंग्रज गव्हर्नर शिवाय काउन्सिलच्या मेंबरांना पण मोठमोठ्या रकमा देण्याचं वचन दिलंय. बरं, मग असं समजलंय की साबरजंग बहादूर क्लाईव्ह साहेब विलायतेतनं आपल्याकडे येत आहेत. कंपनीने अधिकार पण खूप पूर्वीपेक्षा वाढवलेत त्यांचे. ह्यासाठीच काउन्सिलवाल्यांना धोका हा आहे की साहेबांनी समजा उलटसुलट हुकूम दिले तर? साबर जंग बहादूर क्लाईव्ह साहेब येत आहेत. राजा नंदकुमार एकावेळी त्यांचा कारकून पण होता. ही मग खूपच वाईट खबर आहे कुली साहेब. मुर्शिदाबादला रवाना व्हायचा मुहूर्त चांगला नाहीये. बंगालच्या नवाबांना इंग्रज स्वतःच्या मर्जीने गादीवर बसवू लागला. शासनाची जबाबदारी इंग्रजांवर नव्हतीच. ते तर बिचाऱ्या नवाबाचं काम होतं. इंग्रजांचं काम होतं लवकरात लवकर संपत्ती गोळा करणं. संपत्तीसाठी एक लज्जास्पद, घृणा वाटण्याजोगी झोंबाझोंबी माजली आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकुनांची लालसा आणि बेईमानपणाने तर या सर्व हद्दी पार केल्या. या दोघांनी तगडी रक्कम पण लाटली आणि वरून रझा खानाला आमच्यावर पाळत ठेवायला आणलाय. हुजूर, आता खरं म्हणजे लवकरात लवकर तुम्ही लॉर्ड साहेब जंग बहादूर क्लाईव्हची भेट घेतलेली बरी. आमचे चांगले संबंध आहेत खूप त्यांच्याशी. ठीक आहे, तुम्ही रझा खान साहेबांना सांगा आम्ही कलकत्त्याला जाणार. नाही नाही हुजूर, असं सांगणं चुकीचं ठरेल. बघा, नाहीतर आपल्या सर्व मनसुब्यांवर पाणी फिरेल. एकाचा पण हिशोब नीट नाही केला गेलाय. अर्ध्यापेक्षा जास्त रकाने तर रिकामेच आहेत. हे सर्व काय चाललंय इथे? हुजूर, जेव्हा आकडेच नाहीयेत तेव्हा रकाने कसे भरणार? आकडे नाही आहेत? मग मी कंपनी बहादूरला मागील वर्षाचा कपाळ हिशोब देणार. हुजूर, नवाब मीर कासिम विरुद्ध जी लढाई लढली गेली त्या जमा खर्चाचे आकडे पण गायब आहेत. हुजूर, हिशोबाची जबाबदारी राजा नंदकुमारांची होती. राजा नंदकुमार आणि बिहारच्या कराच्या महसुलाचे आकडे? राजा नंदकुमारांचे मुंशी आम्हाला मदत करायला तयार नाही आहेत हुजूर. एक पण हिशोब द्यायला तयार नाही आहेत. ते सांगतात की त्या चोपड्या म्हणे गायीने खाल्ल्या. आणि राजेशाही जमीनदारीच्या हिशोबाच्या चोपड्या आगीमध्ये जळल्या. लबाड. मला वाटतं महसुली कचेरीमध्ये पण राजा नंदकुमारने चागलावाला सांगितलं असावं. म्हणजे हुजूर, मी काय सांगू शकतो हुजूर? कुले साहेब, ऐका कुले साहेब. जी हुजूर. तर इकडे या. फॉरेन कंपनी बहादूरच्या नावे खलिता पाठवा की मी बघा या परिस्थितीमध्ये नायब सुभ्याचा हुद्दा सांभाळण्यासाठी तयार नाही मुळीच. कारण राजा नंदकुमार पावला पावलावर माझ्या वाटेत बाधा आणल्याशिवाय बिलकुल थांबत नाहीयेत. जी हुजूर. दिवसेंदिवस स्थिती आपल्या हाताच्या पण बाहेरच चालली आहे. इथे मी पाठीचा कणा मोडत तेही महसुलाचा हिशोब नीट करण्यामध्ये जुंपलो आहे. पण तिथे तोच माणूस ज्याने हे नीट राखणं गरजेचं खरं
कलकत्त्यामध्ये क्लाईव्ह साहेबांचे कान भरत असावं माझ्या विरुद्ध, पण शिवाय वरून कलकत्ता काउन्सिलला पण हिशोब मागण्याची घाई खूप होऊन बसली आहे. अशा तऱ्हेने काम होत असतं का? हुजूर, माझा एक सल्ला आहे. तुम्ही लवकर कलकत्त्याला जावं आता. शिवाय जाऊन क्लाईव्ह साहेबांना सर्व साफ सांगावं. हो, त्यांच्या खताच्या अंदाजाने मला चिंता पण वाटते खूप. कलकत्त्याला न आल्याने तक्रार करीत आहेत. सांगतायत की मी नवाब साहेबांसोबत भेटायला आलो का नाही त्यांना, पण जाणार कसा जेव्हा नवाब साहेबांनीच स्वतः मला कलकत्त्याला जायला मनाई केली आहे. शिवाय वरून ही हिशोबाची गडबड. तुम्ही लवकर निघायला हवं हुजूर. तुझं सांगणं खरं आहे कुली. खरा करता सरता पण क्लाईव्हच आहे. निजामतीची बाकी उरलेली शान जर कायम राखायची असेल मग बघ त्यांना सलाम तर करावाच लागेल. पण ह्या स्थितीमध्ये ते न जाणे बुवा कसे वागतील आता. काउन्सिलच्या वतीने मी लॉर्ड क्लाइव्ह तुमचं कलकत्त्यामध्ये स्वागत करतो आणि माझे साथीदार मिस्टर बरी आणि मिस्टर शेक्स. थँक्यू जेंटलमन. कारवाई पुढे नेण्यापूर्वी मी आठवण करून देतो की कंपनीच्या डिरेक्टर्सनी मला आणि माझ्या सिलेक्ट कमिटीला संपूर्ण पॉवर्स दिले आहेत. कलकत्ता कमिटीमध्ये काम करायला जसे हवे तसे पॉवर्स वापरायला. डिरेक्टर्सने दिलेल्या सूचना आम्ही सगळ्यांनी वाचल्या आहेत आणि चर्चा करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. या सगळ्यांचा अर्थ काय आणि सिलेक्ट कमिटीला पण गरज नाही मिस्टर लेस्टर. सिलेक्ट कमिटीने घेतलेले निर्णयाचा खेरचे असतील, चर्चा करायची अजिबात गरज नाही आहे. आय थिंक चर्चेला खरंच फायदा होईल खूप. पर्टिक्युलरली म्हणजे थोडी लेटर्स जे पाठवले डिरेक्टर्सने ज्यामध्ये कमी केल्या तुमच्या पॉवर्स. मिस्टर जॉन्सन, काय तुम्हाला आव्हान द्यायचं आहे पॉवर्स ना सिलेक्ट कमिटीच्या? नाही लॉर्ड क्लाइव्ह, पण तर पुढे जाऊया जरा. आम्ही कलकत्त्यामध्ये आल्यावर ऐकलंय ते असं आहे, अफरातफरी, वाईट व्यवस्था आणि वाईटात वाईट म्हणजे सगळीकडे बस लाचखोरीपणा. निदर्शनास आमच्या हे पण आलंय की फार म्हणजे फारच घाई केली म्हणे नजमुद्दीनच्या राज्याभिषेक करते वेळी. कारण म्हणजे खूप मोठी रक्कम 140,000 पाऊंड्सची मिळाली होती गव्हर्नरला सवता नवाब कडून. कायदा पण मोडलाय कारण रूल्स प्रमाणे कंपनीच्या नोकरांनी भारतीय प्रिन्सेसकडून भेटवस्तू स्वीकारता कामा नाही. ओव्हर 40,000 रुपीज. माफ करा मध्येच बोलतो लॉर्ड क्लाइव्ह, पण ह्या अशा भेटवस्तू घेण्यामध्ये आमच्या समोर उदाहरण आहेत तुमचं. आम्ही नाही विसरलो. किमतीच्या भेटवस्तू तुम्ही स्वीकारल्या म्हणजे नवाब मीर जाफर करणं. जेव्हा तुम्ही राज्याभिषेक करून त्याला गादीवर बसवला, प्लास्टिक छालर आहे नंतर. शिवाय तुम्ही मोठं बक्षीस पण घेतलं जहागीरचं. त्या काळाची परिस्थिती वेगळी होती. मी त्या भेटी स्वीकारल्या मिलिटरी कॅपॅसिटीमध्ये आणि जहागीर साबत जंग या मोगल एम्पररने मला दिलेल्या पदवी बरोबर मिळाली. जेंटलमन, मी स्वीकार करण्यापूर्वी या अधिकाराचं वचन दिलं डायरेक्टर्सना की मी एक छलाम सुद्धा स्वीकारणार नाही एक प्रेसिडेंट म्हणून या काउन्सिलचा. आणि म्हणून म्हणतो, मी परत जाण्याआधी इथनं तुमच्यापैकी सर्वांकडून मी असंच लेखी वचन घेणार. मी आपल्या कंपनी सर्वांचे प्रायव्हेट धंदे बंद करणार, शिवाय त्यांचे गुमास्ते आणि बन्या पण. आणि जर तुमच्यापैकी कोणाला हे आवडत नसेल त्याने ताबडतोब पकडायची पहिली बोट आणि पळायचं इथून. ह्याच्यात तुम्हाला सपोर्ट आमच्या सिलेक्ट कमिटीचा हाय लॉर्ड क्लाइव्ह. गुड. जेंटलमॅन, मी बराच सॅटिस्फाईड आहे आपल्या कंपनीच्या मिलिटरी पोझिशनवर, पण मी नाखुश आहे आपल्या चढाईवर अलाहाबादच्या, शिवाय लढाईवर सुजाउद्दौलाच्या विरुद्ध. नवाबच्या जागा आपल्या लोकांनी फार जंगली कबिल्यांना सोपवल्या. हे खरं तर फार चांगलं नाही आपल्यासाठी. माझा प्लॅन रेडी करायचा आहे अवधच्या नवाबाबरोबर. मला मोगल बादशाला पण भेटायचं डिस्कस करायला. बिहार, बंगाल आणि ओडिसाचा रेव्हेन्यू त्यांनी कंपनीला द्यायचा म्हणून. खरं तर मला वाढवायचंय कर इथला, आणि व्यवसायच फक्त कंपनीचा सपोर्ट नाही बनू शकत. आपल्याला पुढे हे जावाच लागणार. मागे येणं इम्पॉसिबल आहे. जॉन्सनवर नजर ठेवली पाहिजे. तो आपल्या रस्त्यामध्ये अडथळे निर्माण करू शकणार. आपण इतकी सक्ती करणं बरोबर नाही होणार सर. कंपनीच्या सर्व्हंट्सचे प्रायव्हेट धंदे बंद करून काय फायदा? याचा परिणाम होईल कंपनीच्या प्रत्येक मेंबरच्या खिशावर. माझ्याजवळ यावर पण उपाय आहे. आपण व्यापारासाठी बनवायची एक सोसायटी ज्याचे शेअर्स वाटले जातील सिनियर मेंबर्समध्ये. ती सोसायटी व्यापार करेल आपल्या वतीने, म्हणून बाहेर राहतील ज्युनियर मेंबर्स या सगळ्यातनं.
आणि शिवाय कमाई पण चालू राहील आपल्या सर्वांची. वंडरफुल आयडिया. आता एकच काम करा तुम्ही आणखी. आपण अपॉइंट केलेला दरबारी ॲज नायक सुबा मोहम्मद अफजल रजा खान आला आहे भेटायला तुम्हाला. तो प्रामाणिक आहे, निष्ठा असलेला आणि एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर. तुम्ही त्याला भेटलात तर बरं होईल. तर नवाब आणि राजा नंदकुमार खूपच वाईट बोलत होते त्याच्याबद्दल, पण हे Yes, आपल्यासाठी but, उत्तम आहे. गुड. हो, जरूर भेटणार मी त्याला. त्याचा फायदा करून घ्यायची कल्पना आहे माझ्याजवळ. आदाबर्ज करतो मी हुजूर. आदाब. बासा. शुक्रिया. हा साहेब, तुमच्या विरुद्ध अनेक तक्रारी मिळाल्या आम्हाला. नवाब नजमुद्दौलाकडनं, राजा नंदकुमारकडनं आणि काउन्सिलच्या मेंबर्सकडनं. त्यांच्या काय तक्रारी आहेत हुजूर? नवाब साहेबांशी एक दस्तवेज आहे ज्यामध्ये तुम्ही कबूल केलंय की ढाक्याच्या मालकर वसुलीमधनं तुम्ही 16 लाख रुपयांची अफरातफर केली. असा एक दस्तावेज आहे जरूर, आणि त्या दस्तावेजावर माझ्याकडनं जबरदस्तीने सह्या करवल्या गेल्या. राजा नंदकुमारने नवाब मीर जाफरना माझ्याविरुद्ध इतकं भडकवून टाकलं की नवाबाने मला अटक पण केली. जीव जाणार होता माझा, म्हणून मला त्या दस्तावेजावर जबरदस्तीने सही करावी लागली. तरी अहो, त्या कागदाला मुळीच किंमत नाहीये हुजूर. हो, असेल ना. आणि काउन्सिलकडनं हे पण ऐकलंय की तुम्ही हा हुद्दा मिळवण्यासाठी जुने गव्हर्नर शिवाय मोठमोठ्या रकमांच्या लाचा पण दिल्या. हा माझ्या नावावर ठपका आहे हुजूर. तुम्हाला कुणी सांगितलं? हे खरं आहे की नाही? माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे जनाब. मला मजबुरीने हे सांगावं पण लागतंय की माझ्यातर्फे मुळीच लाचेची अशी कुठली सुरुवात नव्हतीच. खरंय, काउन्सिलच्या एका मेंबरने माझ्याकडे एक फार मोठी रक्कम मागितली. जॉन्सनने? तुम्हाला कसं माहीत झालं हुजूर? आम्हाला धनाचा सुवास येत असतो, खास करून काळ्या धनाचा. किती रुपये दिले तुम्ही त्यांना? हुजूर, खूप हुज्जत घातल्यावर मग 5.5 लाखांची रक्कम नक्की करून झाली. काय तुम्ही हे सर्व लिहून ह्याच्यावर सही करून देणार? तुम्ही सांगाल तर मग जरूर करणार हुजूर. ठीक आहे, मी तुम्हाला माझे पुढील मनसुबे ऐकवतो. मोगल बादशाह कंपनीज बघा, बेंगॉल, बिहार, ओरिसाची दिवाणी वगैरे पण देणार आहेत. तुम्ही नायब दिवाणी राहणार, कारण तुम्हाला कर आणि महसूलच्या बाबतीत अनुभव आहे. म्हणजे तुम्ही निजामत शिवाय कंपनीच्या मध्ये मध्यस्थी करणार. स्टेटचे आमिर उल उमराव. काय विचार आहे? मला इज्जत दिल्याबद्दल खूप खूप शुक्रिया हुजूर. आणि जर मला व्यवस्थापनेचा भार उचलावा लागेल, मग मी म्हणेन की जनाब अली वर्दी खानच्या जमान्यातील संपूर्ण व्यवस्था लागू केली जावी. सरळ आहे. म्हणून मग त्यासाठी मला स्वतःच्या मर्जीप्रमाणे माणसं ठेवायचं स्वातंत्र्य पाहिजे हुजूर. मी पण समजत आहे तुमचा इशारा आहे कुणाच्या बाबतीत. राजा नंदकुमार सामर्थ्यवान माणूस आहे आणि त्याला जोडतोड करायची वाईट सवय आहे. शिवाय त्याच्या विरुद्ध गव्हर्नर साहेबांनी बनवलेला मेमो मी पाहिलाय. हाय मोठा छला खरा. हुजूर, राजा नंदकुमारला तुम्ही कसे अडवणार? तो तर नवाब साहेबांचा खास माणूस आहे. राजा नंदकुमारला हुकूम मिळालाय की फक्त कलकत्त्यामध्येच राहायचं त्यांनी, म्हणून मुर्शिदाबादला जायची जरूरत नाही. खूप खूप शुक्रिया हुजूर. तुमच्यासाठी तर एक इशाराच पुरेसा होता. आता मी जायचं म्हणतो. इतक्या लगेच नाही राजा खान. याच्या बदल्यामध्ये तुम्हाला पण महसूल वाढवावा लागेल.
माझे पण अनेक दुश्मन आहेत जे ह्याची वाट बघतायत की मी तोंडावर पडावं. जशी मी तुम्हाला कामामध्ये आझादी दिली आहे, बस मला तसंच हवं आहे की तुम्ही पण मला महसुलामध्ये वाढ द्यावी. मला समजलं सगळं. मग मी बेफिक्र होऊन नवाब शुजाउद्दौलाच्या दरबारामध्ये जाऊ शकेन. आदाब. तुम्ही आमच्या कोंबड्याला हरवलंच नवाब साहेब. चला एकदा अजून लढवूया. न आम्ही हार मानत आहे. शिवाय भरपाई म्हणून तुम्हाला अवध पण परत केलं. जी काय फरमावलं? मी अर्ज केलं नवाब शुजाउद्दौला की कंपनी बहादूरने तुम्हाला तुमची रियासत परत केली आहे. साबरजंग बहादूर साहेब, आम्ही कुठल्या शब्दांमध्ये तुम्हाला शुक्रिया अदा करायचे? मागील युद्धामध्ये जो आम्ही खर्च उचलला होता तो तुम्हाला पुरा करावा लागेल. आम्ही खुशीने करणार. शिवाय कंपनीच्या एकाही दुश्मनाला तुम्ही आसरा नाही देणार. जरा नवाजीसाठी खूप खूप शुक्रिया साबरजंग बहादूर साहेब. आम्ही तोहफा म्हणून तुम्हाला काय पेश करावं? तुम्ही जे म्हणाल आम्ही द्यायला तयार आहोत. तुमची खुशी आमचा इनाम आहे. पण बादशाह शाह आलमची मंजुरी पण जरुरी आहे. तुम्ही आमच्यावर सोडा हो सर्व ते. खुदा तुम्हाला कामयाब करो साबरजंग बहादूर साहेब. या आनंदाच्या क्षणी आमचं शाही फरमान ज्यावर पूर्णरित्या अंमल केला जाईल ते जारी केलं जात आहे. सेवा आणि कार्य लक्षात घेऊन आम्ही बुलंद इक्बाल, अमीर उल उमराह, सरदार नग्न आझम, खादिमे वफादार, दौलत इंग्लिश कंपनी बहादूरला सुबा बंगाल, सुबा बिहार आणि सुबा ओडिसाची दिवाणी बहाल करीत आहोत. बंगाल वर्षाला 1172ची रब्बी पिकांची देणगी बहाल केली जाईल. बक्षीस म्हणून पिढी दर पिढी नेहमीसाठी. आता तरी तुम्ही समाधानी आहात साबरजंग बहादूर, लॉर्ड क्लाइव्ह साहेब? बिलकुल समाधानी आहोत जहापना. शहनशाह हिंद या बाबतीत नाखुश आहेत जनाब की तुम्ही दिवाणीची रक्कम म्हणून नजराणा थोडा कमी ठेवलाय. ह्या मामल्यामध्ये थोडा फेरविचार होऊ शकल्यास. गुस्ताखी माफ केलेला आहे तरी 26 लाख रुपये रक्कम सालाना बिलकुल वाजवी आहे. तिन्ही सुबे बर्बाद होऊन गेले त्या युद्धांमुळे जे आमच्यावर लादली गेले. रतेवर जुलूम केल्याविना यापेक्षा जास्त रक्कम नाही गोळा केली जाणार. माझा स्वतःचा सल्ला आहे की 26 लाखाची रक्कम पण फरमानमध्ये दर्ज केली जावी. मला उमेद आहे की जहापनाच्या सेवा शुश्रूषेमध्ये कंपनीच्या अफसरांनी जराही कमी नसेल सोडली. आणि जर हुजुरे आलाला कुठल्या गोष्टीची गरज पण असेल तर आम्ही हुकूम बजवायला तयार आहोत. आम्ही हुजुरांची हर ख्वाहिश पुरी करणार. लॉर्ड क्लाइव्ह, मला मनापासून तुमचं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे तुम्ही दिवाणी कंपनीला मिळवून दिल्याबद्दल. सांगा बघू, मिळवायला कष्ट पडले काय? एका गारवाच्या सौद्यामध्ये जितका वेळ लागेल त्यापेक्षा कमी वेळ लागला या सौद्यामध्ये. अक्कल कुठे आहे ह्यांना? फ्रान्सिस, मी तुला अपॉइंट करतोय रेसिडेंट मुर्शिदाबादमध्ये. मला दॅट्स वंडरफुल सर. पण मला थोडा कमी अनुभव आहे असं वाटत नाही? खरं आहे, पण तिकडे माझ्या विश्वासातला माणूस पाहिजे.
आणि त्याची कमी माणसं आहेत विश्वासाच्या लायक. थँक्यू सर. तू कंपनीसाठी रखवालदारी करावीच असं मला वाटतं. म्हणजे पैसे गोळा झालेत आणि पाठवलेत ना. म्हणजे आता हे नवाबाचं काम नाही आहे यापुढे. तो स्वतःच जगणार आपल्या भत्त्यावर. आपण एक रक्कम पण फिक्स केली पाहिजे रजा खानला ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी. बाकी सर्व आमदनी आपली आहे. तो जो पैसा आणणार आहे तो आपल्यासाठी असणार आहे फक्त. सर, बऱ्याचशा नवाबांचा खर्च करणं म्हणजे फक्त वाया घालवणं असतं. नवाबाची माणसं फक्त बसून माशा मारत असतात. शुअरली हा खर्च वाचवण्याचा मार्ग असलाच पाहिजे. तू बदल कर पण स्टेजसने. आपण काठी लावायची पूर्ण हा खर्चावर. नवाबाच्या आर्मीचंच बघ. ते म्हणजे नुसतं आपलं बिनकामाचे बैल बसून खातात नुसते. मोठा भार आहे त्यांचा ह्या राज्यावर. तसं घरी बऱ्याच जणांना आणि सॅलरीज त्या नवाबाच्या खर्चात न जाऊ दे. पण तुम्हाला खरंच वाटतं रजा खान आपल्याला उपयोगी पडेल सर? मला तर असं वाटत नाही सर. उपयोगी पडेल खूप फ्रान्सिस, खूपच उपयोगी पडेल. तू त्याच्याबरोबर काम करायला हवंस. कुठल्याच बाबतीत त्याला वेगळं ठेवू नकोस. इथे जे काय करायचं आहे त्यासाठी तो माझी चावी बनेल. सर, मला अजूनही असं वाटतंय की आपण इथल्या ऑफिसर्सना पैसा गोळा करण्याचा अधिकार देऊ नये. असं आहे, यांच्यापेक्षा आपली माणसं चांगलं काम करतील. यामुळे होईल काय? फक्त खर्च वाढेल आपल्यावरचा. आपण दिवाणी यासाठी नाही मिळवली हाय की आपल्याला देश चालवायचा आहे. कंपनीचा फायदा करायला हवा आणि तो पण मोगलाच्या कायद्याच्या प्रमाणे. हो, आपल्याजवळ सामर्थ्य आहे तरी पण आपण राज्य चालवणं मूर्खपणा आहे. खूप महत्वाचं कारण आहे त्याला. आपल्याला हा एवढा मोठा देश चालवण्यासाठी 3 पटीने जास्त माणसं आणावी लागतील. दुसरीकडे असं आहे, समजा आपण इथल्या जुन्या सरकारी पद्धतीवर काम सोपवलं तर कंपनीला कामासाठी माणसांवर खर्च नको करायला. यू अंडरस्टँड? येस सर. I'll do the best I can, sir. गुड. नवाब मीर कासिमचं अधपतन झाल्यावर भटकण्यामध्येच आयुष्य संपलं. आता म्हणजे हाडं पण फार साथ देत नाहीयेत. ही सर्व म्हातारपणाची लक्षणं आहेत रजा खान. अली इब्राहिम साहब, तुम्ही तर माशाल्लाह अजून जवान आहात. खुदा तुम्हाला भरपूर आयुष्य देईल. शिवाय बघा, आपले संकटवाले दिवस पण संपत आलेत आता. मी काय सांगणार रजा खान. दुश्मनांची माणसं चारही बाजूला पसरली आहेत. मोठा खतरा पत्करलाय आणि मुर्शिदाबादला आलोय. एक जमाना होता तुम्ही पण आमच्यावर खूप नाखुश होता. तुम्ही तर नाहक मला लाजवत आहात. खरं तर मीच स्वतः अनेक प्रकारच्या संकटांनी घेरलो गेलो होतो. तशरीफ रखिये. हे घ्या. शुक्रिया. आता तर वेगळंच आहे सगळं भाई. आता म्हणजे तुम्ही माशाअल्लाह या सुब्याचे नायब सदर आहात. अमीरुल उमरा साबर जंग बहादरांचे खास माणूस आहात. चला हो, हे पण चांगलंच झालं. अली इब्राहिम साहेब, माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्या निजामतीमध्ये एक हुद्दा कबूल करावा. नाही नाही रजा खान, हे वय आता या गोष्टीची परवानगी नाही. हे बघा, मला अनुभवी अधिकाऱ्यांची गरज आहे आणि माझी इच्छा आहे की अली वर्दी खानचा काळ आपण आता परत आणायचा आहे. हेच ऐकून तर मी इथे हजर झालोय. बहुत खूप. मग मी काय असं समजू की तुम्ही हे मंजूर केलंय? चालेल, पण ह्या म्हाताऱ्याचं एक मत आहे. बरं, सांगा. कराचे दर खूपच मोठे आहेत. बिहारसाठी 68 लाख आहेत ना? खरंय. तुमचे सर्व ऑफिसर मिळून इतकी मोठी रक्कम जमा करणं मला नामुमकिन वाटत आहे. तुम्ही खरं फरमावित आहात. दर मोठे ठेवून क्लाईव्ह साहेब कंपनीमध्ये स्वतःची पत वाढवू पाहत आहेत. खरं तर मी जाणतो की इतकी रक्कम कोणीच गोळा नाही करणार मुळी. आता त्याची पण पद्धत आहे एक. आमदनीची कमी रकमा माफ समजून आपण आपल्या बाकी खात्यांमध्ये दर्ज करायच्या. तोपर्यंत क्लाईव्ह साहेबांचं काम इथे संपून जाईल. मग ते शान से विलायतला परत जातील. परत जातील? बोलायला आणि ऐकायला तर हे चांगलंच वाटतंय. तरीही
ह्या इंग्रजांवर जास्त विश्वास नाही टाकायचा रजा खान. एका बाजूला तर यांना कराच्या रस्त्याने स्वतःची आमदनी वाढवायची, दुसऱ्या बाजूला शिवाय दलालांना सुद्धा रयतेला लुटण्यापासून थांबवत पण नाहीत. इतकं करून पण शेतकऱ्यांवर जोर टाकत असतात की स्वस्त विकायचं आणि महाग घ्यायचं त्यांनी. अशामध्ये बिचारा यांनी काय करायचं? अखेरीस ते गाव सोडून पळून जातात. आता ह्या उजाड गावातनं तुम्ही कर कसा वसूल करणार? तुमचं खरंच आहे. ह्यावर पण उपाय शोधावाच लागेल. पण मला मात्र सध्या या बाबतीत खुशी आहे की तुमची आम्हाला साथ आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका राजा खान. गुमास्तव आणि मध्यस्थांचा जो मामला आहे तो कसाही करून सोडवला जाईल. तुम्ही खूप छान काम करीत आहात. लक्षात ठेवा की आवक घसरत्या कामा नये. क्लाइव्ह साहेब, तुम्ही तर माझी काम करण्याची पद्धत पण समजत आहात, तरी साईक साहेबांना मात्र समजतच नाही काही. बस मागे पडतात माझ्या. खर्च कमी करा, खर्च कमी करा. आता जिथपर्यंत खर्च कमी होऊ शकला आम्ही केला. त्यांनी समजायला हवं की बरीचशी खानदानं नवाबांकडच्या नोकरांवरच पोचली जातात. मग त्यांच्या तोंडातला घास आम्ही कसा काय काढून घेणार? अशा तऱ्हेने तर लोकांमध्ये संताप पसरेल हुजूर. तुम्हाला साईज बरोबर राहून काम करावं लागेल. कंपनीला दिवाणीतनं यावर्षी 2 करोड रुपये वसूल करायची आशा आहे आणि या सगळ्याचं श्रेय तुमच्याच खात्यात जमा होणार आहे. तुम्ही मिलीत चिंता नाही करायची. परदेशी परतण्यापूर्वी आम्ही तुमच्या हातात एक आभाराचं दस्तवेज सोडून जाणार, तुमचं कौतुक म्हणून. ह्यासाठी खूप खूप शुक्रिया हुजूर. तरी तुम्ही इथनं गेल्यावर मग काय होणार? साईक साहेब तुमच्यासारखे जुन्या रीतिरिवाजांचे कदरदान बिलकुल नाही आहेत. त्या वेळेस गव्हर्नर वेरे असतील, ते तुम्हाला मदत करतील. निराश नका हो. निजामतीचं काम असंच अखंड मन लावून पुढे न्या. जी हुजूर. यानंतर क्लाइव्हच्या दुहेरी सरकारच्या पद्धतीचं पतन सुरू झालं. 1766 मध्ये अचानक नज्म उद्दौलाचा मृत्यू झाला आणि त्याच्या गादीवर त्याचा मुलगा सैफ उद्दौलाला बसवलं गेलं. यानंतर लगेच क्लाइव्ह परदेशी परतले आणि निजामतचे रीतिरिवाज संपवून टाकायचे प्रयत्न जोर पकडू लागले. जनाब रेजिडेंट साहेब, तुमचा हा हुकुमनामा मला समजला पण नाहीये. तुमची काहो इच्छा आहे की पुणे आणि दिनाजपूरमध्ये मी माझ्या ऑफिसरांना गिरफ्तार करावं? खान साहेब, मी त्या 2 जिल्ह्यातनं नुकताच आलोय आणि मला तिथे दिसलं की तुमची माणसं कंपनी बहादूरशी बेईमानी करीत आहेत. असं पण केव्हा होऊच नाही शकत. बिलकुल होऊ शकतं. तुमच्या माणसांना लाच खाण्याची झाली सवय. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं की कर पाठवा आणि तुमचे लोक असे बहाणे बनवतात की म्हणे तिथले लोक गरीब आहेत. म्हणून मी पाहिलं स्वतः जाऊन तिथे. एक चांगलाच मस्त तेजीत असलेला जिल्हा आहे. खान साहेब, तुमची माणसं खोटं बोलत आहेत. साईक साहेब, असं बघा नाहीये. म्हणजे पूर्ण रक्कम जमा करण्यामध्ये मोठी पंचायत होती तिथे. पण बघा, पूर्णियाच्या सुबित्रायने व्याजावर पैसे उधार घेत महसुलाची बरीच रक्कम भरलीच आहे. किती रक्कम? अर्ध्यापेक्षा पण कमी. खान साहेब, तुम्ही जाणता की पूर्णियाचा दर किती आहे? 25 लाख. फारच जास्त आहे. जनाब अली वर्दी खांच्या जमान्यामध्ये पूर्णियातनं पूर्ण मिळून 4 लाख रुपये यायचे. असं चाललं तर हा इलाका बर्बाद होईल साहेब. मी स्वतःच्या जबाबदारीवर ही रक्कम मुकर्रर नाही केली, तुम्हाला विचारूनच केली. खरं पण आहे हे. पण काही जिल्ह्यांमध्ये मी दर जाणून बुजून वरचे ठेवले होते, त्याने खऱ्या आमदनीचा अंदाज यावा म्हणून. कारण पूर्ण रक्कम वसूल होण्याची पण आशा नव्हती होत. खान साहेब, तुम्ही तुमच्या अफसरांच्या घोटाळ्यांवर पांघरून घालतात, यासाठी तुम्ही असं सांगतात. तुम्ही चांगल्या तऱ्हेने समजा आता खान साहेब, आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार की कंपनी बहादूरला पूर्ण आमदनी मिळावी. बघा, आम्ही तुमचा हा जुना रिवाज संपवणार नक्कीच. ह्याच रिवाजामुळे फक्त तुम्हाला महसूल मिळत आलाय जनाब. आम्ही पुरं बदलणार ते.
आम्ही काउन्सिलमध्ये दरखास्त करणार की दर जिल्ह्यामध्ये आमचा ज्युनियर इंग्रज ऑफिसर महसुलाची जबाबदारी उचलणार. हे आम्हाला मंजूर नाही साईक साहेब. साबरजंग क्लाईव्ह साहेबांनी साफ सांगितलं होतं की निजामतच्या रिवाजामध्ये कुठलीच दखलंदाजी नाही होणार. स्वतःची माणसं जिल्ह्यांमध्ये आणीत कंपनी निजामतची जागा स्वतः घ्यायला इच्छिते काय? मी नेहमीच तुमच्याशी सल्लामसलत करीत अफसर मुकर्रर केलेत. खरं तर हे जरुरी नव्हतंच. निजामतच्या नावाने मी तुम्हाला पण स्वतःहून कर देण्यासाठी सहकार्य पण केलं. जरा ऐका साहेब, तुम्ही तुमची मनमानी करून पूर्ण रिवाज नाही उलटू शकत. अहो, मी अतिशय मेहनतीने कायम केले हे. खान साहेब, तुमचा म्हणजे स्वतःच्याच बोलण्यावर विश्वास बसत नसावा. तुम्ही माझं म्हणणं नाही मानलं तर मला नव्या गव्हर्नरजवळ जावं लागेल. मला हे मुळी पण सहन नाही होत की तुम्ही निजामतीचा कारभार मातीमध्ये मिळवावा. बरं, तुमची मर्जी आहे खान साहेब. आदाब. राजा खानला इथे का भेटायचं आपण? मला थोडी प्रायव्हसी पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत ज्या मला त्याला ऑफिसमध्ये नाही सांगता येणार. तो मूर्ख सायक्स, मला वाटलं तो थोड्या दिवसांनी इथून जाणारच आहे, पण त्याच्यापूर्वीच त्याने स्वतःचा फायदा बघायला सुरुवात केली आहे. बेखा, तुझा जॉब आता मुर्शिदाबादच्या रेसिडेंट म्हणून खूप जास्त डिफिकल्ट होणार बघ. मला वाटतं साईकशी मागणी आहे कंपनीचे सुपरवायझर्स ठेवायचं डिस्ट्रिक्ट्समध्ये. त्याची ती मागणी तर रिजेक्टच करायची आहे, पण एक आहे, त्याला इथे आपले सुपरवायझर्स का पाहिजे माहीत आहे? त्या लोकांकडून त्याला स्वतःच्या फायद्याचं कलेक्शन करून पाहिजे आहे. जेव्हा ज्युनियर ऑफिसर्स त्याच्या मर्जीतले असतील त्याला शेअर मिळत जाणार प्रॉफिटमध्ये. तेव्हा कौन्सिलला पता पण नाही लागणार काय होत आहे डिस्ट्रिक्टमध्ये. पण मूर्खला त्या हे कळत नाही आहे की कौन्सिलची स्वतःचीच वसुली होत असते डिस्ट्रिक्टमधून, आणि त्यांना तिकडे ज्युनियर ऑफिसर्स पाठवायला इच्छाच नसेल जे स्वतःच डिमांड करतील शेअर इन द प्रॉफिट्स. सिनियर मेंबर्स आपल्या इथे फार कमी राहिले. प्रत्येक शिप जी लंडनहून येते ती फ्रेश ज्युनियर ऑफिसर्स आणते जे फार लवकर पैसा कमवायची कल्पना घेतात. त्यांना वास आला साईकच्या प्लॅनचा तर तुमच्यावर पास करायला दबाव आणतील. ते पास नाही बरं, मी बघतो बेरी साहेब.
वाचवा वाचवा वाचवा. खुदाचा शुक्र आहे हुजूर की तुम्ही सही सलामत वाचलात. काय गरज होती आज दफ्तरी येण्याची? कामं खूपच बाकी पडलेत कुली साहेब. त्या कधी माझ्या विरुद्ध एकत्र होत आहेत. आणि शिवाय हिशोब तर कुठल्याही परिस्थितीत अचूक मांडला गेलाच पाहिजे. हुजूर, कंपनीचे हुद्देवाले तुमचा फायदा उचलत आहेत. मोठे अफसर छोट्या अफसरांचे धंदे तुम्हाला मध्ये पाडून थांबवायला बघतायत. आणि छोट्या अफसरांना असं वाटत आहे की तुमच्यावर वार करून ते मोठ्या अफसरांवर बदला घेत आहेत. खरं तर हुजूर, सगळे आतून मिळालेले आहेत. दोन्ही गट निजामतच्या रयतेचं रक्त शोषून ऐश करू पाहतायत. हळूहळू तुमचे सगळे हक्क हिसकावले जाणार हुजूर. आणि एक दिवस तुम्ही फक्त नावाचे नायब दिवाणी राहणार आहात. निजामत पार संपून जाणार हुजूर. नाही कुली साहेब, माझा रिवाज कंपनीच्या विरुद्ध बघा एक ढाल आहे. माफ करा हुजूर, पण ही ढाल आता सडायला लागली आहे. कंपनीच्या लालसेपुढे ही टिकू नाही शकणार. आणि शिवाय त्या लोकांजवळ बऱ्याच वाटा आहेत संपत्ती ओरबाडण्याच्या. अहो, काही पण करतील ते हुजूर. कुणाचा पण बळी देऊ शकतात. तरी पण मी हत्यार नाही ठेवणार खाली. बस तुम्ही माझी साथ नाही सोडायची. 1769 मध्ये असा भयानक दुष्काळ पडला की बंगाल, बिहार, ओडिसाचे 1/3 लोक भुकेने मेले. निजामत आणि कंपनीने स्वस्त तांदूळ वाटण्याची व्यवस्था केली, पण कंपनीचे अधिकारी आणि त्यांच्या दलालांनी संपूर्ण धान्याचा ताबा मिळवला आणि भरपूर माया गोळा केली. दुष्काळ असून सुद्धा कर जबरदस्तीने वसूल केला. रक्कम पूर्ण नाही होऊ शकली तर पुन्हा ज्युनियर ऑफिसर्सनी इंग्रज कारकून ठेवायची मागणी केली. निजामत आता डगमगायला लागली. मिस्टर गव्हर्नर, बा फार सोपी हाय. खरंच जराही वाचक नाही आहे. अनपढ ऑफिसर्सवर इथल्या गव्हर्नमेंटचा खूप जोर जबरदस्ती करतायत. हे ऑफिसर्स यांना शिकवलंय फक्त इतकंच, आपल्या गव्हर्नमेंटच्या नावाखाली जलम करायचे, भ्रष्टाचार पण, आणि गरीब लोकांना सतवायचे. पुढे नाही आहे तिथल्या रिवाजांशी. शिवाय मुळेच फेकर नाही त्यांना बिचाऱ्या देशाची. ते असं करणं थांबवणार नाही. बिचारा लोकांवर जुलूम करणं, भ्रष्टाचार आणि जबरदस्ती करणं, वाचवणं गरिबांना त्यांना जमणार नाही. या सगळ्यावर उत्तर एकच आहे. पोस्टिंग करायची इंग्लिशमॅनची इन एव्हरी डिस्ट्रिक्ट. जेंटलमॅन प्लीज. मी तुमचं म्हणणं थोडा वेळ मान्य करतो, पण तुम्हीच थोडा विचार करा. इथल्याच माणसांमध्ये हाय गुड ॲडमिनिस्ट्रेटर फॉर द फ्युचर. मी तुम्हाला सावध करतो की इथेच आहे धोका. आपल्याला डेंजरस ठरेल इथलं काम, म्हणून त्यांचं काम करणं अवॉइड करा. आपल्यासमोर खूप मोठं आपल्या फॉर्मर प्रेसिडेंटचं हाय एक एक्झाम्पल. ओ येस, आपल्यासमोर बेस्ट विचार आहेत आणि खूप मोठे सिद्धांत पण आहेत तपासून पाहायला आपली वागणूक. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पोचलो तो व्हाईट लाईनशी. आपण जर केली ती क्रॉस तर आपण राज्य करणार या देशावर. आता ही चेंज म्हणजे समजा खूप प्रयत्न जरी करून पावले उचललीच स्वतः, होईल नाशच निजामुतचा. येस जेंटलमॅन, येस येस जेंटलमॅन. मग जहाज बुडताना बघून चिचुंद्री पळायला लागल्या. अजून हे जहाज बुडलं नाहीये. कुठल्या जगामध्ये राहता खां साहेब? तुमचे दिवस आता भरलेत. अजून कंपनीच्या डायरेक्टरांनी इंग्रजी सुपरवायझर्सच्या सूचनेला मंजूर नाही केलंय. डायरेक्टरचा तर बोर्डच बदलला समजा. नव्या बोर्डवर साबर जंग बहादूर क्लाईव्हचे सगळे दुश्मन बसले आहेत.
ह्याच्याशी माझ्या निजामतीचा काय संबंध? माझी नेहमीच खात्री आहे की ह्या हुद्द्यासाठी तुम्ही बिलकुल चुकीचे माणूस आहात. तुम्हाला रत्तीभर पण माहिती नाही की ह्या खेळामध्ये कोणकोणत्या हस्ती सामील आहेत. तुमची कोणाला हो परवा आहे? बघा, तुमच्यावर वार करण्यामध्ये ना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ना कंपनीच्या ऑफिसर्सना स्वारस्य आहे. त्यांचा सरळ वार क्लाइव्हवर आहे, हो, आणि त्यांच्या रिवाजांवर. बरं, दुसरं, तुम्ही त्या रिवाजांचे प्रतिनिधी आहात, ह्याच्यात तुम्हाला पूर्ण हटवलंच जाईल. मी क्लावी साहेबांना यासाठी साथ दिली कारण ते समजू शकायचे की मी निजामतीमध्ये मोगल सल्तनतीच्या जुन्या रिवाजांना कायम करायच्या पक्षात आहे. क्लाइव्ह स्वतःच्या फायद्याशिवाय मुळीच नाही समजत काही खास साहेब. यासाठी विलायतीमध्ये त्याच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाते. पूर्ण त्याची माणसं हटवली जातील. गव्हर्नर वेरी, कौन्सिलमध्ये त्याचे चमचे, हो, आणि तुम्ही. खासाहेब, क्लाइव्हचे दुश्मन स्वतःच्या छोट्या अफसरांच्या नावाखाली स्वतःचा हक्क जमवतील. बस काही दिवसांची बाब अजून आहे. तुम्ही हे कसं जाणत आहात? किंवा किंवा बंगालच्या बाहेर पण झाकण्याचे बरेच फायदे आहेत हुजूर. लंडनमध्ये माझे थोडे एजंट्स आहेत, हो, आणि मला त्यांच्याकडनं तुमच्या बाबतीत मिळालेली खबर म्हणजे बघा जास्त चांगली नाहीये. काय ती? तो दस्तावेज ज्याच्यावर तुम्ही ढाक्यामध्ये सही केली होती ना, ज्यामध्ये तुम्ही 16 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा स्वीकार केला होता, आजकाल म्हणे त्यांच्याजवळ आहे. कंपनी पण तुम्हाला बघा घोटाळ्याच्या आरोपामध्ये न्यायालयात खेचत नेणार आहे. मी बिलकुल निरपराध आहे, सिद्ध पण करू शकतो. असेल, आणि तपासामध्ये मी कंपनीला साथ देतोय. माझ्या वाईटपणामध्ये तुम्ही मला छायला आला आहात? नाही नाही खासाहेब, पण मी तर तुमच्याशी समझोता करू इच्छितो. तुमच्या समझोत्याचा पण अर्थ मी चांगल्या रीतीने जाणतो राजानंद कुमार. तुम्ही संधी साधू आहात, निर्लज्ज मनुष्य आहात. कधी इंग्रजांच्या सोबत आणि कधी त्यांच्या विरुद्ध. तुम्ही नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करता. निजामत जाऊ दे मशनात, रयत होऊ दे बर्बाद, तुम्हाला काय? मी तुमच्याशी कधी समझोता नाही करणार. खासाहेब, असू शकतं जे थोडं पण तुम्ही माझ्या शानमध्ये सांगितलं खरंही असावं. अहो, तरी पण मी वाचण्याचे मार्ग जाणतो. अल्लाची इच्छा असली तर मी वाचणार, मी, आणि तुम्ही चढणार आहात सुळावर. खान साहेब, तुम्ही महामूर्ख आहात. तुम्हाला अपमानित केलं जाईल, जेलमध्ये टाकून दिलं जाईल. तुमचे घरवाले दाण्या दाण्यासाठी भटकत राहणार आहेत. अहो, ती अल्लाची मर्जी आहे, मला त्याची मुळीच भीती नाही. कंपनीने जाणलं पाहिजे की माझी वही खाती बिलकुल स्वच्छ आहेत. तुमच्यासारखी माझ्या हिशोबामध्ये कुठलीच गडबड नाही मिळणार. रजा खान, ज्या निजामतीची स्वप्न तुम्ही बघत आहात पूर्ण मातीमध्ये मिळणार ती. हरामखोर. नवे गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्सनी बंगालला येताच मोहम्मद रजा खानवर अनेक आरोप लावून त्यांना अटक करून ताब्यात घेतलं. जाणून बुजून त्यांच्यावरचा दावा 2 वर्ष ताणला गेला, जेणेकरून यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना जिल्ह्यांमध्ये नियुक्त करण्याची योजना लागू केली जावी. त्यामुळं नायब सुभाचा हुद्दा रद्दबादल केला जावा. खरं तर राजा नंदकुमारने न्यायालयाला पूर्ण सहकार्य केलं. रजा खान निरपराध ठरले. नंतर त्यांना छोट्या छोट्या हुद्द्यांवर नियुक्त पण केलं गेलं आणि 1791 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पुढे जाऊन राजा नंदकुमार हेस्टिंग्सच्या वाकड्यात गेला आणि त्याला खोटे दस्तावेज चालवण्याच्या आरोपामध्ये फाशी दिली गेली. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी धंदा करण्यासाठी स्थापन करण्यात आली. शिवाय कंपनीकडे जी फौज होती ती धंद्याच्या संरक्षणासाठी होती. सावकाश सावकाश आणि दुसऱ्याच्या नजरांपासून लपवत कंपनीने स्वतःचा परिसर वाढवायला सुरुवात केली. मुक्कामी भांडणांमध्ये केव्हा एकाचा केव्हा दुसऱ्याचा पक्ष घेत ज्याच्या बदल्यामध्ये कंपनीने दाबून किंमत वसूल केली. असं समजलं गेलं की या भाड्याच्या फौजा आहेत, पाहिजे त्याला भाव देऊन वापर करता येतं. हे सत्य जेव्हा उघड झालं की इंग्रज दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी लढत आहेत, शिवाय हिंदुस्थानचे मालक बनायचं त्यांना, तोपर्यंत पण त्यांची ताकद हिंदुस्थानमध्ये खूप मजबूतीने खरंच मूळ पकडून बसली.
हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.